तर चला मित्रांनो, प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। तर नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे, उद्यावर आलेला आहे। तर देवी आणण्यासाठी आम्ही ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी निघालेला आहे। तर देवीचा आणण्याचा प्रवास तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून एक पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। तर नक्कीच मित्रांनो, चला मित्रांनो, प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आता आपण बोरलीमध्ये आलेले आहेत। तर देवीचा साहित्य खरेदी करण्यासाठी आलेले धूप, कापूर, अगरबत्ती इतर गोष्टी आहेत। तर लक्ष्मी स्टॉल आहे आणि स्टॉलमध्ये आमची खरेदी चालू आहे। तर सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी खरेदी चालू आहे। सर्व इथं देवीचे साहित्य आहे। आणि हा बाजारपेठ आहे बोरलीचा, तर प्रसिद्ध आहे आणि सर्व काय इथं उपलब्ध आहेत। ओटीचं सामान ओटी खण काढ दिला, ओटीचं सामान आहे आणि सर्व पूजेचा देवीचा इथे साहित्य आहे। सर्व खरेदी इथे चालू आहे देवीची सामानाची। तर चला आता आपण फुल मार्केटमध्ये आलेले आहेत। तर फुलांचे स्टॉल आहेत। सध्या नवरात्र आलेलं आहे, तर जवळ तर सगळे स्टॉल इथं आहेत। तर आपले इंद्रकांत कानकोटकर आहेत तिकडं आणि त्यांची खरेदी चालू आहे मोठ्या प्रमाणात। ठीक आहे, तर चला ह्या स्टॉलवरती आलेले आहेत आपण आणि स्टॉलवरती सर्व देवीचे साहित्य आहेत ह्या ठिकाणी। तर आपले इंद्रकांत कानकोटकर ग्रामस्थ मंडळाचे सर्व खरेदी केलेली आहे त्यांनी। तर सर्व हे या ठिकाणी साहित्य आहेत देवीचा। ठीक आहे, साहित्य काय आता आपण बोरलीमध्ये आलेले आहेत। तर काका, तुमच्या स्टॉलचं नाव काय? स्टॉलचं नाव नाही, मकरंद जाधव। ठीक आहे, मकरंद जाधवांचा स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलमध्ये सर्व पूजेचे साहित्य आहेत। तर भरपूर वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय आहे। तर तुम्ही काका काय सांगू शकाल, तुमच्या इथं देवीचं साहित्य काय काय भेटतं थोडक्यात? आपल्याकडे देवीचं साहित्य 30 रुपये, नाडा, अच्छा, जानवं, पासून रंग, रांगोळी, गाव, चुना डबी, देवाची वस्त्र, दिव्याचं तेल, अगरबत्ती, धुपाचे 5-6 प्रकार। अच्छा, म्हणजे सर्व थोडक्यात सांगलं तर सर्व वस्तू गोष्टी तुमच्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत। पूजेचं सगळं साहित्य, तर पूजेचे साहित्य या ठिकाणी काकांच्या स्टॉलमध्ये आहेत। तर बघा, तुम्ही बघू शकाल या ठिकाणी। तर ठीक आहे, धन्यवाद। तर तुम्ही थोडक्यात माहिती आम्हाला दिली आहे काका, आभारी बोलतो। या काय तर आता आशिष भाऊंच्या शॉपमध्ये आलेले आहेत आणि आशिष भाऊ आहेत। तर तिथं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आम्ही। तर लाईट टूप हे घेण्यासाठी आलेले आहेत। सर्व ग्रामस्थ मंडळ आमचं आहे तिथं खरेदी करण्यासाठी। तर आशिष भाऊंच्या दुकानामध्ये सर्व काय इलेक्ट्रिक वस्तू आहेत, सर्व गोष्टी आहेत या ठिकाणी। ठीक आहे, आशिष भाऊ हाय। काम भारी मस्त केलं। तर चला आता मित्रांनो, आपण वडोलमध्ये आलेले आहेत आणि केवूर काकांचा कारखाना आहे। तर 40 वर्षापूर्वीपासून त्यांचा ह्या ठिकाणी देवीचा कारखाना आहे। तर त्या कारखान्यात आपण आलेले आहेत। तर निगडी कटीची ही देवी आहे
तर देवी नेण्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळ ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपले हे खेऊर काका आहेत. वजन आहे ना आणि वजन असतं ना आणि ही उचलताना काय फोटो पण मारतो. हे सत्या बरोबर भोसडीचा तिथं भोसा टेकून बसला आहे. आपले आलेले आहेत. चला आता श्रीवर्धनमध्ये निगडीकाठी गाव आहे आणि निगडीकाठीची देवी आलेली आहेत. तर सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर देवीचा प्रवास या ठिकाणी झालेला आहे आपल्या. हे सर्व भाविक आहेत आणि सर्व तर नवरात्र उत्सव उद्यापासून चालू होणार आहे आणि देवी आणि लाइटिंग या गोष्टी सजावट या ठिकाणी झालेली आहे. तर देवीचा आज पाटणा उचला रे थोडी इकडे वडवलचे केवळ काका इकडे पण बघा जरा. काय